सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई आबा तुम्ही माझा ऐका, तुम्ही आईला आत्ताच्या आत्ता फोन लावा. लावा ना आबा, फोन लावा ना पटकन प्लीज. अरे ऋषी, मी फोन करून काय बोलू गायत्रीशी? अरे अजून किती खोटं बोलणार मी तिच्याशी? आबा पण आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? तुम्ही प्लीज माझा ऐका ना, तुम्ही फोन लावा आबा प्लीज. लावतो. बोला विनायक. निघाली आहेस का तू? मी तयार आहे पण गाडी आली नाही अजून म्हणून वाट बघतीये. विनायक. नाही मी काय म्हणतो गायत्री, अगं तुला आजच निघायला पाहिजे. विनायक असं काय बोलताय तुम्ही? तुम्हीच काल मला फोन करून सांगितलं गाडीची व्यवस्था केली आहे म्हणून लवकर ये, इथे सगळ्यांना तुझी आठवण येते आणि आता असं काय बोलताय तुम्ही? नाही बरोबर आहे तुझं, मीच म्हणालो, पण मी आता मला असं मनात विचार आला की एकदम एवढी घाईघाई करून तुला तिथून रश्मीकडनं निघायला, जर राहायचं असेल तर राहा तू, म्हणजे काही तसा प्रॉब्लेम नाही. विनायक काय झालं? काय झालंय? कुठं काय झालंय? काही नाही झालंय. अगं मी आपलं सहज तुला हे. खोटं बोलताय तुम्ही, तुम्हाला चांगली ओळखते मी. आता मी तिथे आल्याशिवाय राहणार नाहीये. आली आली गाडी आली. ठेवते. ठीक आहे. आबा काय झालं सांगा ना. ऋषी, गायत्रीला संशय आलाय आता. Oh, shit. ती आता आल्याशिवाय नाही राहणार. विघ्नेश, आई निघाली आहे तिथून. 3 जास्तीत जास्त 3:30 पर्यंत पोहोचेल अरे इथे. काय करावं कळत नाहीये मला तर. खरंच कळत नाही रे. चांगलं 4-5 दिवसासाठी अभिलाषा वहिनी आणि कॅश पासून सुटका झाली असती. तिघी निघालेल्या अष्टविनायक यात्रेला. नेमका हा राहू कोण? त्याची नोंद कोण आहे हा राहू? विघ्नेश, अरे ग्रह आहे, त्याची दशा असते. अशी राहू दशा सुरू झाली ना की साधारणतः लांबचे प्रवास टाळतात, कारण संकट ओढवतात. कळतंय का तुला? थोडक्यात सांगू का? त्रास देणारा ग्रह आहे. आजी सारखा. सॉरी, पण बरोबर म्हणतोस तू. काय करावं खरंच कळत नाही. किती संकट येतात आपल्या घरावर एका मागून एक. खरं आहे रे. दादा, चिडणार नसशील तर एक सांगू? बोल बोल. हे बघ, तू तुझ्या तत्वांना थोडीशी मुरड घातलीस ना तर आजी तिच्या गावी परत जाऊ शकते. म्हणजे काय म्हणायचं तुला? म्हणजे बघ, हा जो राहू ग्रह आहे ना, राहू ग्रह, त्याचं संकट कुणावरही कधीही केव्हा येऊ शकतं ना. हो का? हा. मग हा जो ग्रह आहे ना, तो आजीला तिच्या गावी परत पाठवणार. कसं काय? हे विघ्नेश, मला भीती वाटते रे खूप. दादा, अजिबात काळजी करू नको. प्लॅन वेल प्रूव्ड आहे. आरामशीर होणार. मलाच नाही कळत ते. सहाच टायमिंग मी दिलं होतं, त्यामुळे ते. हे काय विघ्नेश? प्रथमेश भाऊजी, तुम्हाला ऑफिसला जायचं नाहीये का? नाही मग नंतर तुम्हालाच उशीर होतो. अहो घड्याळात बघा किती वाजले ते. घड्याळ? अगं आमची एक महत्वाची मीटिंग आहे बाहेर, हो की नाही रे दादा? हो हो. त्यामुळे आम्ही जरा डिस्कस करत होतो.
कॅश एक काम कर ना, तू कॉफी बनव ना. दादा तू कॉफी घेणार? कॅश बन. नाही मला नको कॉफी. कॅश मला चालेल. मी तुझ्यासाठी कॉफी. ठीक आहे. गोडा. पोस्टमन. अभिलाषा वहिनी. ए अभिलाषा. काय हो? अगं बघ कोण आलंय. कोण आलंय? बघ बघ. कोण तुम्ही? मी पोस्टमन. या पोस्टमन. खराखुरा पोस्टमन. या मुलीनं शाळेत गेल्या, त्या इथे असताना त्याला दाखवलं असतं खराखुरा पोस्टमन कसा दिसतो ते कसं आहे ना, आजकाल पोस्टमन येत नाहीत ना घरी. कौशल्य रत्नबारकी कोण येते त्यांची तार आली. तार आणि पोस्टमन एकत्र आले, दोन दुर्लभ गोष्टी एकत्र आल्या. अहो बोलवा ना कौशल्य रत्नबारकींना, कशाला उगीच टाइमपास करता. नाही अहो काय आहे ना, कौशल्या रत्नबारकी इथे नाही राहत. हे बघा इथे ना मीरा रत्नबारकी, अभिलाषा रत्नबारकी, कॅश रत्नबारकी, गायत्री. पण पत्ता इथलाच दिलाय ना. अभिलाषा आपल्या आजीचं नाव आहे कौशल्या. अय्या हो, अय्या आजींचं नाव कौशल्य आहे. किती छान नाव आहे ना. नाही काय माहिती का, मी कोल्हापूरची आहे आणि आमच्या कोल्हापूरच्या बाजूचं घर आहे ना, तिकडच्या त्या काकू आहेत ना. वहिनी वहिनी एक मिनिट. तार आली आहे, खूप काही अर्जंट असतं ना तारमध्ये. प्लीज. हा बर बर, बोलवते हा मी त्यांना. काकूजी 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 तुमची तार आली आहे. काकूजी तार आली आहे. काकूजी लवकर या खाली. तार आली आहे ग काकूजीची. हा काकूजी ये. काकूजी या ना लवकर या ना. काय झालं? तो पोस्टमन आलाय. मन आलाय. हो, तुमची तार आली आहे. बघू रे बाबा. ए वाच जरा. उघडू? हा उघड उघड. बर. चेक. काकू लवकर गावी निघून या. तुमचं घर आगीत राग झालंय. काय आजी. घर आजी. बापरे. अरे देवा. जायला हवा आता नाही. हो आजी तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. हा हे राहू काळ आणि राहूची वक्र दृष्टी पडल्यामुळे हे संकट ओढवलंय. काकूजी चला पटापटा निघूया. मी तुझ्यासोबत येतो हवं तर आपली गाडी घेऊन जाऊया. मी बुकिंग आणि खायला काहीतरी दे. काय म्हणतो लक्झरी कोच आपण जाऊया. थांबा. ही तार खोटी आहे. काय ग काकू, कोणाचं खरं खोटं करतेय? तुमची मनं किती खोटी झाली आहे ते कळलंय मला. तुमच्यापैकीच कुणीतरी ही तार पाठवली मला. आज सकाळीच शेजारच्या नानाचा फोन आला होता. त्याला मी शिंपणाबद्दल विचारलं. असं जर काही असतं तर त्यांनी मला तेव्हा सांगितलं नसतं. आता मुकाट्याने सांगा. कुणी केलंय हे? कुणी पाठवली मला तार? कुणी केलं हे सगळं? असो, तुम्हाला बोलण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही तुमच्या मनानं एवढं घाणेरडं काम करणार नाही. तुम्ही तिचं ऐकून हे सगळं करताय म्हणजे तिला घरात यायचंय म्हणून तुम्ही मला बाहेर काढायला निघाला. मला
एक लक्षात ठेव बबड्या, आता मी त्या बाईला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. माझं गावचं घरच काय, पण अख्खं गाव जरी जळालं ना तरी सुद्धा मी तिला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही, सांगून ठेवते. त्या गायत्रीला तिच्या कर्माचे फळं मी देणारच. मला माहिती आहे त्यासाठी मला जास्त वाट पाहावी लागणार नाही. आजच येते ना ती. हे काकू, अगं इथे काय येईल ना ती, काय एवढं इथे उभं राहून थांब. इथेच उभी राहा. का? मला प्रश्न विचारू नकोस, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. कोण आहात तुम्ही? तू कोण ग? हा, कोण आहेस तू? इतके दिवस लपून बसलीस, फोनाफोनी करून घरातल्या सगळ्यांना आपल्या इशारावर नाचवशील. हा, हे बघा, तुम्ही काय बोलताय हे मला काहीच कळत नाहीये. विनायक, हे सगळं काय आहे? कोण आहेत ह्या? गायत्री, अगं ही माझी. तू गप्पा बस रे. अगं काकू, ही तोंडात एक शब्द काढू नकोस ना तू. मीच सांगते मी कोण आहे ते. ऐक, मी आहे या घराची प्रमुख. माझं या घराशी नातं काय आहे हे तुला सांगण्याची गरज वाटत नाही मला. माझ्या माहितीप्रमाणे या घराचे प्रमुख विनायक रत्न पारखी आहेत आणि मी त्यांची अर्धांगिनी सौ गायत्री विनायक रत्न पारखी. मला सध्या माझ्या घरात जाऊ द्या. तुझं घर? मोठी आली आहे म्हणे गायत्री रत्नपारखी. रत्नपारखी नाव लावण्याची लायकी तरी आहे का तुझी? काकू, एकच मिनिट, जरा थांब. हं?
गायत्री तू आधी आत ये काही गरज नाही या घरात जायची. इतकी घरात जायची घाई आहे तर मग इतके दिवस लपून का बसली होतीस? मी लपून बसले होते मी? विनायक काय काय बोलते त्या? पेड पांघरून पेडगावला निघालीस? हे बघा, तुम्ही ज्या कोणी असाल, इथे तमाशा करणं योग्य नाहीये. या घराची ही पद्धत नाहीये. वा, या घरची पद्धत नाहीये म्हणे. तू जशी फारच पद्धतशीर ना, संस्कारी. बघितलंस, दारात उभं राहून माझ्याशी हुज्जत घालतीये. मोठा माणूस पाहिल्यावर त्याच्या पाया पडायची पद्धत दाखवलीस का? पाया त्यांच्या पडलं जातं ज्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असतो. तुम्ही आता हे जे काही माझ्याबरोबर करताय ना, त्याच्यामुळे तुमच्याबद्दल माझ्या मनात आदर तर सोडाच, पण अनेक प्रश्न निर्माण झालेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुला. तू काळजी करू नकोस ना. असं का? मग बरंच आहे. तुम्ही ज्या कोणी आहात, आता इथे आलाच आहात तर आल्यासरशी 4 दिवस राहून जा, म्हणजे आपल्याला मोकळेपणाने बोलता येईल, प्रश्नांची उत्तरं पण मिळतील. यासासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः. जसा विचार केला होता तशीच आहे, त्यापेक्षा 2 पैसे जास्तच. पण तूही अजून ओळखलं नाही मला. भल्या भल्याना वटणीवर आणलंय मी. आता तुझ्याकडेही बघतेच. गायत्री अगं, मी तुला किती वेळ मागणं खुणावत होतो, तुझं माझ्याकडे लक्षच नव्हतं. मी सांगतोय तुला गप्प राहा जरा. मी आणि विनायक, 1 मिनिट. मी इतके दिवस माझ्या घरापासून, माझ्या नवऱ्यापासून, माझ्या मुलांपासून लांब होते. आज इतक्या दिवसांनी मी परत येते माझ्या मुलांना आणि माझ्या नवऱ्याला भेटण्यासाठी, तर दारात अडवून माझा असा अपमान होतो? हा काय? आणि तुम्ही सगळे बघत बसला होतात नुसते. काय म्हणाले ते ऐकलत ना? मी लपून बसले होते मी. काय सगळं हा नक्की काय प्रकार? आणि तुम्ही मलाच सांगते मी गप्प बसावं म्हणून. विनायक, पहिलं मला सांगा की ह्या नेमक्या कोण आहेत? सगळ्यात आधी मी तुझी क्षमा मागतो की हे सगळं घडत असताना आम्ही सगळे नुसते बघ्यासारखे उभे होतो. पण आम्ही जर काही मध्ये बोललो असतो तर उगाच वाद वाढला असता. आणि ती कोण आहे ते आत्ता सांगतो. ती माझी काकू आहे, माझी सख्खी कौसल्या काकू, जिच्याबद्दल आपलं याआधी कधी बोलणंच झालं नव्हतं. बरं, त्या तुमच्या काकू आहेत तर माझ्याशी असं वागण्याचं काय कारण? सासुबाई नमो नमः.